अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीच्या खुनाचा गुन्हा 24 तासाच्या आत उघड. दिनांक 16/8/2024 रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास कासेगाव वाटेगाव शिवेच्या रस्त्याकडेला आबासो जगन्नाथ शिंदे यांचे विहिरीचे शेजारी रस्त्याकडेला यातील फिर्यादी यांचा चुलत भाऊ मयत पांडुरंग भगवान शिद वय 43 वर्ष राहणार कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली याला पैशाचे देणे घेण्याच्या कारणावरून किंवा अज्ञात कारणावरून कोणीतरी अज्ञात इसमाने मयताचे उजव्या डोळ्याची भुवईजवळ तसेच उजव्या कानाच्या पाठीमागील बाजूस बंदुकीच्या गोळ्या घालून त्याचा खून केला आहे म्हणून गुन्हा दाखल असून सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे हे तपास करीत आहेत. वरील प्रमाणे दाखल गुन्ह्याची माहिती प्राप्त होताच सदर गुन्ह्याची घटनास्थळी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी सो, माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गुघे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी घटनास्थळी भेट दिली. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग श्री मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांना सूचना व योग्य मार्गदर्शन केले. वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग श्री मंगेश चव्हाण यांनी मयत यांच्यासोबत असलेल्या आर्थिक व्यवहार, सावकारी तसेच अनैतिक संबंधाच्या अनुषंगाने संशयितांची माहिती काढण्याकामी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, डंप डाटाच्या अनुषंगाने तपास करण्याकामी वेगवेगळी तपास पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. 17/8/2024 रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी सो, पोलीस अधीक्षक संदीप घुगे सो यांनी पुन्हा कासेगाव पोलीस ठाणे येथे येऊन प्रत्येक टीमचा झालेल्या तपासाचा आढावा घेऊन तपास पथकास आणखी सूचना दिल्या. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वर नमूद संशयित ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे पोलीस महानिरीक्षक सो, पोलीस अधीक्षक सो यांनी स्वतः विचारपूस केली असता आरोपी सुरेश नारायण ताटे यांनी त्याची पत्नीचे मयतासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय मनात धरून इतर 2 आरोपींना मयताच्या खुनाची सुपारी देऊन खून करण्याकरिता हत्यार पुरवून काम झाल्यानंतर 60 लाख रुपये देण्याचे ठरवून सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास पथकाने सदरचा अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचा गुन्हा 24 तासाच्या आत उघडकीस आणला आहे. पुढील तपास कासेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे हे करत आहेत. दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकाळी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की कासेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कासेगावच्या वेशीमध्ये एका इसमाचं नाव पांडुरंग शिद आहे, वय 43 वर्ष. त्याला अज्ञातांनी गोळी मारून त्याचा खून केला. घटनेची माहिती मिळताच कासेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गावडे साहेब आणि त्यांचं पथक त्या ठिकाणी रवाना झाले. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना यावर माहिती दिल्यानंतर ज्या अनुषंगाने या गुन्ह्यामध्ये फायरआर्मचा वापर झाला त्याची गांभीर्यता पाहता त्या घटनास्थळी माझ्या स्वतःबरोबर SP साहेब, ॲडिशनल SP मॅडम, LCB PI त्यांची टीम, त्याचबरोबर स्वतः IG साहेब घटनास्थळी त्या दिवशी आलेले आहेत. घटनास्थळी आल्यानंतर वरिष्ठांनी IG साहेब आणि SP साहेबांनी पथके 4 तयार केले होते. ते प्रत्येक पथकांच्या एक अधिकाऱ्याच्या अंतर्गत देऊन त्यांना वेगवेगळे अँगल त्यांच्या अनुभवाच्या अनुषंगाने सांगून दिले होते. ते अँगल आम्ही एक्सप्लोर करत होतो. सदर गुन्ह्यामध्ये कोणतीही माहिती प्राथमिकदृष्ट्या सुरुवातीला नव्हती आमच्याकडे की किती हल्लेखोर असतील, मारण्याचे कारण काय आहे. त्या पद्धतीनं 4 वेगवेगळ्या कारणाचा अंदाज घेऊन 4 पथके त्या पद्धतीनं काम करत होते. स्वतः IG साहेब आणि SP साहेब ह्या 4 पथकांच्या कामावर लक्ष ठेवून होते. काल रोजी पुन्हा SP साहेब, IG साहेब दोघेही पोलीस स्टेशनला येऊन सदर गुन्ह्याची माहिती घेऊन प्रत्येक पथकाकडून अंदाज घेऊन त्यातील जे संशयित निष्पन्न झाले होते त्या निष्पन्न झालेल्या संशयितांकडे चौकशी करून सदरचा गुन्हा हा उघडकीस आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये एकूण आम्ही 3 आरोपी अटक केलेले आहेत. जे आरोपी आहे 1 नंबर सुरेश ताटे आहे, दुसरा विशाल भोसले आणि तिसरा शिवाजी घुसाळे म्हणून आहे. तर सुरेश ताटे हा मयताचा नातेवाईक आहे आणि त्याला त्याच्या संशयावरून किंवा त्याच्या पत्नीबरोबर त्याचे संबंध असतील हा संशय त्याच्या मनात होता. तर त्या अनुषंगाने त्याने इतर 2 आरोपींना 6 लाख रुपयाची प्राथमिकदृष्ट्या आम्हाला माहिती भेटली. 6 लाख रुपये देतो म्हणून अशी सुपारी दिली होती आणि एका अज्ञात इसमाकडून वेपन फायरआर्म विकत घेऊन त्यांच्या हातात देऊन त्याला मारण्याची सुपारी त्यांनी दिलेली होती असे निष्पन्न झालेले. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने 3 आरोपी अटक असून जो वेपन सप्लाय करणार आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
सदर गुन्ह्यातल्या आरोपींना आज रोजी कोर्टात हजर केले असता त्यांना एकूण 5 दिवसाची मुदत दिनांक 22 ऑगस्टपर्यंतचे पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेला आहे.